तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बार्शी मधलं लग्न तुम्हाला दाखवतो की कसं असतं ते आपण आज जे वेडिंग शूट करायला आलो होतो. काय आलं हा आम्ही फोटोग्राफर आहे. मला टेम्पो वाले म्हटले अरे टेम्पो सप्तपदी अजून बाकी आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही काय चालले मंडप कॉलेला घेतलेला आहे. अशा ठिकाणी पॅकअपच्या आम्ही अतिशय जवळ पोहोचलेलो आहोत. आणि ही बघा ही कशी बघते आमच्याकडे काय मंडप कॉलेला घेतलेला आहे आणि पावसाचं वातावरण आहे आणि सप्तपदी बाकी आहे. घरी आपलं जेवण पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की अजून सप्तपदी विधी व्हायचा आणि इथे मंडप सोडवायला घेतला. मित्रांनो पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी धावपळ सुरू झालेली आहे. भाई साहेब अजून सप्तपदी व्हायची आणि भर मंडपात पाऊस पडला. हे पळा 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 लवकर पोर्टा खोला. वादळ येणार आहे वादळ. कॅमेरा घेऊन जा, कॅमेरा वगैरे घेऊन जा. हे गाडी कुठे मित्रांनो बघा या ठिकाणी अजून सप्तपदी अजून पण पेंडिंग आहे आणि या ठिकाणी मांडव पूर्ण ओपन झालेलं आहे. असं पहिल्यांदा झालंय की विधी व्हायच्या अगोदर मंडप गायब आहे. डेस्टिनेशन फील येतं डिरेक्टली. तर खूप भारी वाटतंय. असं खूप कमी वेळ होतं. क्लायंटला डिरेक्टली असं डेस्टिनेशन वेडिंगचा सेटअप करून दिलेला आहे मंडपाला काकांनी. विषय खोल आहे का डायरेक्ट ओपन मध्ये तुम्ही म्हटले सप्तपदी घ्या. मंडप उतरला पोरगा बघा इथं काय करतोय बघा येऊ. मंडप खोलून रिकाम भाई. असं आहे ना आपलं प्रत्येक वेडिंग मध्ये पाहिजे. टाइम झाला की सगळं काढून घेतलं पाहिजे. सगळ्यांना टायमाची किंमत कर. टाइम इज मनी. त्यामुळे वेळेची किंमत असणं खूप गरजेचं आहे. दे आता माझ्या मनी. 10 तारखेची मनी पाठवू तुला. म्हणतो तुला कॅमेरा पॅकअप करायचा आहे की नाही. पाऊस येतोय 2.5 लाख पाण्यात जातील तुझी. तर मित्रांनो आपले नवरदेव नवरी आलेले. मंडप खोललेला आहे. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. छान वाटत कुठे शोधा त्यांना आता कुठे. नवरदेव नवरी आलेत पण ब्राह्मणच नाही. टाकणार आहे तुझ्याकडे स्टोरेज. आता जेवढं होतं ना त्याच्यामध्ये करतोय ना भाई. मी एकदम अचानक ब्लॉग बनवलेला आहे लग्नाच्या मध्ये. तुझा आधी भेळेचा ब्लॉग पडला का? भेळेचा खेळ झालाय. पण तो 10 तारखेचा ब्लॉग आहे ना आम्ही टाकणार आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढंच वादळ आलेलं आहे. तर 10 तारखेचा ब्लॉग आहे ना, 10 तारखेचा ब्लॉग आम्ही टाकणार आहे. लक्षात ठेवून घे.